श्री तनसुखदास राठी विद्यालयात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती उत्साहामध्ये संपन्न. श्री गणेशदास राठी छात्रालय समिती अमरावती द्वारा संचालित तनसुखदास राठी विद्यालय वरहा येथे आज दिनांक 14 एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे माननीय मुख्याध्यापक संजय पाचंगे होते. प्रमुख अतिथी म्हणून GRCS कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिका श्रीमती सरिता मुंधळा तसेच ज्येष्ठ शिक्षक निवृत्ती सातपुते मंगेश भालेराव व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली. मान्यवरांचे विद्यार्थ्यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भूमिका ठाकरे यांनी केले. डॉक्टर आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त अनन्या धनंजय नाखले, भावना अतुल मातकर, इशिका सावरकर, नुपूर राऊत, मोक्षाली राऊत यांनी इंग्रजी भाषेतून भाषणे दिली. लावण्य अजमिरे, सोहम देवळे, आर्या लुटे, जीविका मलवार यांनी त्याच्या कार्याबद्दल माहिती सादर केली. कु अंतरा बुगुल हिने डॉक्टर आंबेडकरांनी महार येथील चौदार तळ्याचा सत्याग्रहाद्वारे अस्पृश्य बांधवांना पिण्याचे पाणी कसे खुले करून दिले याबद्दल कवितेच्या माध्यमातून सादरीकरण केले. सुरेंद्र गणोरकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अत्यंत कठीण परिस्थितीतून शिक्षण घेतले. त्यांनी सर्वसमावेशक समाज निर्माण करण्यासाठी अनेक चळवळी उभारून समाजातील अनिष्ट रूढी प्रथा परंपरा यांचे शुद्धीकरण केले. याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले. मंगेश भालेराव यांनी आपल्या मनोगतातून डॉक्टर आंबेडकरांच्या जीवनचरित्राची माहिती सादर केली. आपल्या अध्यक्षीय भाषणातून संजय पाचंगे यांनी शालेय जीवनामध्ये डॉक्टर आंबेडकरांना अस्पृश्यतेचा सामना करावा लागला. ते भारताच्या संविधानाचे मुख्य शिल्पकार होते. त्यांनी संविधानाच्या माध्यमातून न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुत्व ही शिकवण सर्व बांधवांना दिली. यातून समाजातील विषमता नष्ट होऊन सर्व धर्मसमभाव असलेला नवा भारत त्यांनी उभा केला. याबद्दल आपले मत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु राधिका गांजरे हिने केले, तर आभार कु मानवी वानखडे हिने व्यक्त केले. कार्यक्रमाचे मुख्य आयोजन रत्नप्रभा डोंगरे यांनी केले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी व इयत्ता 8वीच्या सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी अथक परिश्रम घेतले.